प्रेम विवाहाचा राग मनात धरून वधूकडच्या नातेवाईकांनी मुलाच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केल्यासंदर्भात मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गावातील एका मुलीबरोबर प्रेम प्रकरणातून विवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाईकांनी मुलासह त्याच्या आईला आणि नातेवाईक अशा चौघांना बेदम मारहाण केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील नालबंदवाडी येथे घडली। 7 जुलै रोजी ही घटना घडली असून या प्रकरणी मोहोळ पोलिसात 21 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नालबंदवाडी येथील शरद नागनाथ थिटे याचे गावातील एका मुलीबरोबर प्रेम संबंध होते। त्याला मुलीकडील नातेवाईकांचा विरोध होता। या दोघांनी बाहेरगावी पळून जाऊन लग्न केले होते। लग्न करून ते 7 जुलै रोजी गावात परत आले। मुलीच्या नातेवाईकांनी याचा मनात राग धरून सुजाता नागनाथ थिटे, शरद नागनाथ थिटे, सूरज नागनाथ थिटे, निशा सूरज शिंदे अशा चौघांना मारहाण केली। महेश केशव माने, महेश अशोक चव्हाण, विनोद अभिमान गुंड, अश्विनी सज्जन माने, सुमन सिद्धेश्वर माने, शंकर हनुमंत गुंड, नारायण कल्याण गुंड, महादेव सुग्रीव गुंड, राहुल अशोक चव्हाण, रोहित पोपट माने, वैभव सज्जन माने, सचिन पोपट दांडगे, सज्जन हनुमंत माने, रणजित गोरख माने, समाधान प्रकाश भिसे, किरण गोरख भिसे, ऋषिकेश मारुती गुंड सर्व राहणार नालबंदवाडी यांनी मुलासह चौघांना बेदम मारहाण करून सुजाता थिटे व निशा थिटे या दोघींना शाळेच्या खोलीत कोंडून ठेवले, तर सूरजला एसटीपी फवारणी पंपाच्या पाईपने व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले। त्याला जबरदस्तीने एका कारमध्ये बसून कुरुल येथे नेले। मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास बाळासाहेब कांबळे करीत आहेत।